जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हल हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हॅलो हॅलो हे रूप रूप पाहता लोचने रूप रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने हॅलो रूप पाहता लोचने हॅलो रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बरवा बहुत सुकृताची जोडे जोड बहुत सुकृताची जोड म्हणून विठ्ठल तो विठ्ठल बरवा बरवा बरवा
हॅलो सर्व सुख जे आगरा बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवी माधव बरवा हो हॅलो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय 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 राम कृष्ण हरी जय राम जय जय राम हॅलो 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 शब्द हॅलो 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 फलकट तो संसार फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार फलकट तो संसार फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत ऐसे जाणवितो मना ऐसे जागवितो मना सरसे जना सहित सरसे जना सहित अवघे निरासोने काम अवघे निरासोने काम घ्यावे नाम विठोबाचे हे नाम विठोबा घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबा जागवे तो म्हणा ऐसे जागवे तो म्हणा ऐसे जगा हॅलो हॅलो कामरे देवाविन कामरे देवाविन कैलाशी न तो मिथ्या कैलाशी न तो मिथ्या ऐसे जागवितो मना ऐसे जागवितो मना मना सहित ऐसे मना सहित बार घुमाए
दो बार घुमाए, 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 दो बार घुमाए। हेलो 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 ट्रबल वाढवा रिटर्न आवाज द्यायचा रिटर्न हेलो 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 फलकट तो संसार फलकट तो संसार संसार फलकट तो संसार संसार फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत ऐसे जागवी तो मना मना ऐसे जागवे तो मना ऐसे जागवी तो ऐसे जागवी तो सरस जना सहित सरस जना सहित जैसे जना सरस जना सरस जना सहित
सरसे जना सये सरसे आश जागवे ते मला आश जागवे विठ्ठल विठाला 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 ठाला विठाला विठाला ठाला विठाला ठाला विठाला 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 ठाला विठाला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय महाराज की जय विठाला 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय महाराज की जय विठाला 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 तो संसार ऐसे जागे तू मना अवघे घ्यावे नाम विठोबाचे ऐसे जागे तो मना तरी तुका म्हणे देवावी तुका म्हणे देवावी केला ऐसे जागे तो मना विठाला 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 ठाला विठाला विठाला प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने गतेचा विचार त्यांच्या कृपादाने गतेचा विचार त्यांच्या कृपादाने गतेचा विचार त्यांच्या कृपादाने गतेचा विचार
हा हा दारे हा कटकट संसार येथे सार भगवंत ऐशी जागे तू मना प्रस्तुतीने करून तेहू साधू यांच्या चार अभंगावर आता पाहता 23 वर्ष होऊन गेली. हरिभक्त परायण विठ्ठल बाबा खेरे यांनी या सप्ताहाला सुरुवात केली. रोपड लावलं त्याचा विस्तीर्ण असा भाग त्यांनी हे रोप लावलं ते या त्यांच्या पाठीमागे त्यांच्या चिरंजीवही धडाडीचे कार्यकर्ते निघून जातात. तुम्ही शिल्लक राहते तसं या मंडळामध्ये बरीच मंडळी माझ्याकडे यायची आहे. तसे या ठिकाणी अतिशय तरुण नवनाथ साहेब पवार तेही आपल्यातून गेले. जाणाऱ्या लोक याला मृत्यू असं कोण केव्हा जाईल कोणाचा नंतर गेलेली माणसं जी आहेत त्यांची आठवण मनामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून किंवा गेलेली जी मंडळी आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपल्या ढाला विढाला 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 या ठिकाणी टाळताळी मंडळी गायक पंचदिवसाची आली असेल आमच्या हरिहरपर्यंत संकेत यांनी माझ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांनी मला संपर्क त्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला पाहिजे. तसं काय फार मोठा कलाकार आहे असं साधा माणूस आहे. विढाला विढाला हाला विढाला माणसं आहे लोन
कार्यकर्ते आहे त्यामध्ये महाराज आहे नमस्कार प्रारंभ करतोय महाराजांमध्ये प्रकार असा झाला आपल्या सध्याच्या कालामध्ये जागा करणारे झोपलेले आहेत त्यामुळे नोकरी चांगली होत नाही जागा करणारे आहेत ना त्यांचा जागा करणे झोपले चांगली स्वतः जागा होतो जागा लाईट बंद करून झोपला अंधारात अंधारामध्ये झोपलाय जीव जो आहे तो अविद्येच्या रात्रीमध्ये झोपलाय आयुष्याला मागे जाऊनच्या रात्री जागा होतो तो इतरांना आयुष्या रात्री जागा लोकांना पण जागा इतर लोकांना जागा आचरणाची निवृत्ती करायची आयुष्याची निवृत्ती करायची या बोधावर यायचं जीवता अज्ञानामध्येच आहे आयुष्याच्या रात्रीमध्येच आहे अविद्या विश्वस्वप्नाचा धाता भोगी तो तंत्र अनादि अविद्येची अज्ञता मी आता माझ्यामध्ये बसलोय सगळे जागी दिसतात मला पण जागी आहात झोपलेले नाही पण कुठे जागी आहात ह्याच्या ठिकाणी जागी आहात देवाच्या ठिकाणी जागी आहात अविद्येमध्ये आपण झोपलोय कारण अविद्येमध्ये जो आहे जसा रात्री एखादा मनुष्य बोलतो त्याच्या बोलण्याला बोलणं म्हणत नाही त्याच्या बोलण्याला बरळणं म्हणतात ते माझं पत्नी माझी मुलं माझे घर माझं संसार माझा गाव माझा जे बोलणं आहे हे अज्ञानाच्या म्हणजे अविद्येच्या रस्त्याने एवढी माणसं येतात कीर्तनाला जागा होण्यासाठी जागा आहे सुखरूपाच्या ठिकाणी जागा आहे सुखरूपाच्या ठिकाणी मन बाहेर जागे दिसतात आज झोपलेले असतात बोले आबोले जागी बाहेर आत निघाली बाहेर जागी आहे आज झोपलेली आहे म्हणजे आज झोपलेले त्यांना जागा करण्याकरता काय पाहिजे तो जागा झालाय जागा झालाय संत महात्मा वास्तवात रूपण करून
मग आम्हाला साजरं करतात. मुलं मुली आम्ही जागी बाहेर घरात घर पेटलेले निम अंधारांना उजळलेला अंधारही नाही आणि उजळलं नाही अशी स्थिती आपली आहे. उजळलं तर माणसाला माणसं दिसतात, अंधारही नाही म्हणजे वेळ आहे. त्याला म्हणतात काय म्हणतात आयुष्यामध्ये असं माणसाला पहाटे जाग होतं. गुरुची कृपा होऊन बाबा कीर्तनामध्ये कीर्तनाचा विषय देवाच्या गुणाचं वर्णन, देवाच्या लीलेचं वर्णन, देवाच्या स्वरूपाचं वर्णन, अज्ञानाची निवृत्ती, ज्ञान त्याच्यापासून प्राप्त होईल कीर्तन करणे. तर लोक जागृत होतात. कीर्तनामध्ये आई माझी म्हणणारे लोक आई माझी आत्या आणि का बाजू नाही त्या वस्तूला माझं म्हणणं याला म्हणतात अज्ञान. नाही त्या वस्तूला माझं म्हणणं त्याला अज्ञान असं म्हणायचं. माझी वस्तू नाहीच आहे, माझी वस्तू मला सोडून कधी जातच नाही. ज्या वस्तूला मी माझं म्हणतोय ती वस्तू माझी नाही, माझी नाही. मग काय असू द्या, कारण येताना आपण फक्त शरीर आपण घेऊन आलोय, पण ते शरीर सुद्धा आपलं नाही. मग पत्नी, मुलं, घर दार काय असेल ते जे आपण आणलं ते सुद्धा आपल्या बरोबर येत नाही. बरोबर काय येत आहेत, जे मनाला बोध केला, मनाला जाग केलंय, जागृत केलंय, त्याला ज्ञान म्हणा, त्याला स्वबोध म्हणा, हे बरोबर येत आहे. बाकी दिसतात ना जे माया निर्मित आहेत त्याला माईक म्हणतात. त्याला काय म्हणतात? माईक म्हणतात. हा माईक मी माझ्या पुढचा येरती माईक दुःखाची गिणती नाही आधी अंती अवसानी. माया निर्मित आहे, जागा करायचं. जागृत असताना संत महात्मे बघा जीवालाही जाग करतात, देवालाही जाग करतात. आणखी कोणला? संतालाही जाग करतात. उठा उठा साधू संत, साधा फुलाले हित. उठा उठा, आपलं हित साधा. कधी? पहाटे उठा, आणि पहाटे तर गार झोप लागते शांत. त्याला कोणती झोप म्हणतात? साखर झोप. पहाटे उठा, उठा उठा साधू संत, साधा फुलाले हित. उठा उठा, प्रभात झाली. जाग करायचं. चिंता स्त्री विठ्ठल माऊली हे जीवाला जागवले, भगवंताला जाग करतात. उठा सकळ जन, उठले नारायण, नारायण उठले. उठा सगळे उठा, देवाला उठवलेत. जीवाला जाग करतात, देवालाही जाग करतात.
या अभंगामध्ये संत महात्मे तुकोबाराय म्हणतात जाग कर. पण जाग करत असताना दोन प्रकारचे शब्द वापरले. मी जाग करतोय, पण जाग करत असताना माझ्या मनाला जाग करतो आणि नंतर जनाला जाग करतो. कीर्तनकाराने कीर्तन करत असताना स्वतःच्या मनाला अगोदर जागृत करावं आणि नंतर समोर बसलेल्या माणसाला जागृत करावं. आपलं मन जाग आहे का हे पहिलं पहा. मन जाग होणं म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे प्रवृत्त होणं, आपल्या स्वरूपाकडे प्रवृत्त होणं, याला म्हणतात जाग. आता तुम्ही इथं बसलात, बसल्यानंतर कीर्तन संपलं, तुम्ही कुठे जाणार? घरी जाणार. कोणाच्या घरी जाणार? आपापल्या घरी. बरोबर आहे का नाही? आपलं घर आहे, आपल्या घराकडे आपण जाणार. म्हणजे तुम्ही जागे आहे का झोपलेले आहेत? आपल्या घराकडे जाणार म्हणजे जागे आहे का झोपलेले आहेत? तुम्हाला काय बोलतात बुवा? आम्ही जागे आहोत ना. जागे आहोत म्हणून कीर्तन संपलं की आमच्या घरी जाणार आहे. हे आपलं घर नाही. आपलं घर कोणतं आहे? जिथून आपण आलो ते आपलं घर आहे. अनंत भक्त राशी तरले वानर. थाप दे जाय, थाप मारायचं असं. अनंत भक्त राशी तरले वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी. सच्चिद आणि आनंद हे आपलं घर आहे. या घरातून आपण आलो आणि त्या घरी आपण गेलं पाहिजे. असे किती जन्म झालेत सृष्टीच्या प्रारंभापासून, अजूनही आपल्याला आपल्या घराचा पत्ता लागला नाही. अजूनही आपल्या घरी आपण पोहोचलो नाहीत. मग माणसाचा जन्म मिळाला, या जन्मात तरी आपल्या घरापर्यंत गेलं पाहिजे, नाही जात. इथंच अज्ञानाला वश होऊन, अविद्येला वश होऊन आणि पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुनरपि जन्म, पुनरपि मरणम, जननी जठरे चैनम. पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. किती चाललंय? अनंत जन्म गेले, अजून घर सापडत नाही. मग आपण जागे आहोत का झोपलेले? एखादा मनुष्य झोपला तर त्याला घराचा रस्ता कळत नाही, त्याला धरून न्यावं लागतं. किंवा एखाद्याने मद्यपान केलं, त्याला घर सापडत नाहीत, त्याला धरून न्यावं लागतं. एखाद्याला पिशाच्ची बाधा झाली, त्याला धरून न्यावं लागतं घरी. तसं आपलं अजून आपल्या घरी मिळालं नाही. आपण राहतो ते घर कोणाचं आहे? हे घर दगड मातीचं आहे. हे घर इथंच राहतं, पत्नी इथं राहते, मुलं इथं राहतात. आपलं घर आहे ते वेगळं आहे. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आता विजल घरा, आता विजल घरा, आता बावे जलगरा, आता बावे जलगरा. तारा सांगते, या तारा सांगते, पायावरी ठेवोनी माता, पायावरी ठेवोनी माता. या दातारा सांगा जय, दातारा सांगा जय. पायावर ठेवून माता, पायावर ठेवून आता पाय विजेल घरात तुकोबाराय म्हणतं, आता मी माझ्या घराला पोहोचणार. अर्थात जाग करायचंय. पहिलं आपण जाग व्हा आणि नंतर इतराला जाग करा. आपण जाग होणं म्हणजे नेमकं कोणाला जाग करते? आपल्या मनाला जाग करायचं. जाग का? मन झोपलेलं आहे. कुठे झोपलेलं आहे? अज्ञानाला वश झालं म्हणजे मन झोपलं अज्ञानामध्ये. त्याला जाग करायचं. उठबा होई जागा, पायी वासुदेवाला, सुदिन उगवला दाना आपुले घाला. जागा हो, मनला जाग करा. मन अज्ञानामध्ये आहे, नाही त्या वस्तूला माझं म्हणतायत. जी आपली वस्तू तिला माझं म्हणतात.
मग ऐसे जागे तो मना मनाला जाग कसं केलं? मनाच्या पुढे दोन पदार्थ ठेवले. एक पदार्थ आहे खोटा आणि एक पदार्थ आहे खरा. एक आहे सत्य आणि एक आहे लटक. एका अर्थी शब्द आहे. दोन वस्तू मनापुढे ठेवल्या. जसं लहान मुलं आहे, अज्ञान आहे, त्याला काही कळत नाही. त्या मुलाच्या पुढे 500च्या 10 नोटा ठेवल्या आणि या बाजूला $1 ठेवला किंवा $10 ठेवला. मूल कोणतं घेईल? डॉलर घेईल का नाही? का? त्याला 10 नोटाचं ज्ञान नाही, 500च्या 10 नोटा ते ज्ञान नाही. तसं मनापुढे एक मिथ्या म्हणजे लटकी वस्तू ठेवली आहे, जी आसार आहे, ज्यात काही सार नाहीत, आणि एक सारभूत वस्तू आहे. दोन वस्तू मनाच्या पुढे ठेवल्या. ते निवडायचं काम मनाचं आहे. कोणाचं काम आहे ते? मनाचं काम. त्याचं स्वरूप सांगितलं तुकोबरायांनी मनाला. हे मना, ज्याला तू जवळ करतोय, ज्याला तू माझं म्हणतोय, ते आहे आसार. ते कसं आहे? आसार आहे. त्यात काही सार नाही. मग सार काय आहे? सार आहे भगवान परमात्मा आणि आसार आहे संसार. आसार काय आहे? संसार आहे. फलकट कळतं का? फलकट. शेतकरी वर्ग आहे. जरी तुम्ही शहरामध्ये आलात, मुंबईला आलात, तरी शेती करणारेच आहेत. धान्य करत असताना मग बाजरी असू द्या, ज्वारी असू द्या, गहू असू द्या, त्याची मळणी केल्या जायच्या पूर्वीच्या कालामध्ये. मळणी केल्यानंतर ते एक ठिकाणी जमा करायचं. त्या काळात सुधारणा नव्हती. मग ते उपणल्या जायचं. त्याच्याकरता 3 पायाचं असायचं, त्याच्यावर उभं राहायचं. त्याला काय म्हणायचं? वावडी म्हणायचं, कुणी पावडी म्हणायचं, कुणी त्याला तिव्हा म्हणताय. ते उभं राहायचं, अशी पाठी धरायची. वारा ज्या दिशेने येईल त्या वाऱ्याकडे अशी पाठी करायची. आणि ते उपणत असताना जे आसार आहेत, जे फलकट आहे, ते लांब उडून जात, आणि जे सार आहेत त्याची रास तयार होते. रास, बरोबर ना? त्याची रास तयार होते. तसं इथं निवडत असताना जे उडून जाणार आहे, ज्याच्यामध्ये काहीच नाही, ज्याच्यामध्ये फलच नाही, तो आहे संसार. ना तरी भुसबीजी एकवट, उपनितारा हे घनवट, तेथे उडो ते फलकट जाणू आले. भूस बीज एकवट. भूस आणि बीज एकत्र असतं की नाही? भूस कळते ना? भूस. शेतामध्ये जेव्हा बाजरी येते, त्या बाजरीची धान्य जी असतात, धान्य असं बसवलेलं असतं त्याच्यामध्ये. ज्याच्यात बसवलेलं असतं त्याला काय म्हणतात? त्यामुळे त्या दाण्याची म्हणा, त्या धान्याची वाढ होते. त्याच्या पाठीमागे कवर असतो. कवर नाही कळलं तुम्हाला? त्याला तुमच्या भाषेत सांग, गावठी भाषेत त्याला म्हणतात बनगी. काय म्हणतात? बरोबर आहे की नाही? त्याला बनगी म्हणतात. त्या बनगीमध्ये तो दाना म्हणजे धान्य असतात. बनगीमुळे त्याची वृद्धी होते, वाढते. बरं, किंमत बनगीला आहे का किंमत त्या दाण्याला आहे? बाजरीच्या दाण्याला आहे का बनगीला किंमत आहे? बरं, ते धान्य वाढलं म्हणजे तो बाजरीचा दाना वाढला. कोणामुळे वाढला? बनगीमुळे. बरोबर आहे. पण बिचाऱ्या बनगीला कोणी विचारत नाही. कळालं बघा, बनगीला कुठून 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 बाजूला ठेवतात. आज तुम्ही मोठे झालात, तुम्ही जन्माला आलात, मोठे झालात, जन्माला कोणामुळे आलात? अहो, आई म्हणजे बनगी. कळालं तुम्हाला?
कोणामुळे आला? बनगीमुळे जन्माला आला. बरं, ती बनगी गेली, दुसरी बनगी आपल्याकडे आली. कळलं का आता तुम्हाला? दुसरी बनगी आली. किंमत तुम्हाला आहे का बनगीला आहे? कोणाला किंमत आहे? बनगी बिचारी स्वयंपाक करते, खायला घालते, तुम्हाला पाणी देते, गरम पाणी देते, तुमचे कपडे धुते, पण तिला काही किंमत नाही. या गोविंदराव या, काय म्हणतात? विठ्ठल 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 हल. सार जे आहे जीवनामध्ये, बनगी ही फलकट आहे, हे सोडून द्या आपल्या व्यवहारातलं. पण बनगी म्हणजे त्याला भूस असं म्हणतात. ते उडून लावलं जातं. धान्याचे पोते भरून ठेवतात, तसे भुसाचे पोते घरात भरून ठेवतात तुम्ही? नाही. किंमत कशाला आहे? धान्याला आहे. ते सार आहे. तस या उपाधी माझी गुप्त, चैतन्याशे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ही उपाधी, हे शरीर म्हणजे त्या बनगीप्रमाणे, पण याच्यामध्ये गुप्त रूपाने त्याला म्हणतात आत्मस्वरूप आहे का नाही प्रत्येकाकडे? शरीराला किंमत कोणामुळे? माणसाजवळ माणसं बसलीत, कीर्तनाला माणसं बसलीत, पखवाज वाजवणारा वाजवतो, गायन करणारे गातात. कोणामुळे किंमत आहे? गाणाऱ्याला, वाजवणाऱ्याला, ऐकणाऱ्याला, कीर्तनकाराला. कोणामुळे किंमत आहे? शरीरामुळे. शरीर तुमचं, त्याच्या शरीर तुमचं म्हणा किंवा माझं म्हणा, तुमच्या पुढे दिसतायत, पण शरीराला किंमत नाही. शरीराला जो बोलवतोय, शरीराला जो बोलवणार आहेत ना, जो ऐकवणार आहेत, शरीर ज्याच्यामुळे बोलतायत, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकले. जो पाहायला लावतोय, डोळ्याची उघड झाप करतोय, डोळे उघडतात, कधी झाकतात कळत नाहीत. जर त्याने उघड झाप केली नाही, समजा डोळे असे उघडले, उघडत राहिले तर जमणार नाहीत. उघडझाप चालू आहे, ही सगळी क्रिया त्याच्या मुळे घडते. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविते? अरे कोण बोलवतायत? कीर्तनकारला कोण बोलवताय? कीर्तनकार म्हणलं मी बोलतोय, तू बोलत नाही, तुला बोलवणार आहे. बोलविता धनी वेगळाच, तू बोलत नाही, बोलवणारा वेगळा आहे. वाजवणारचे हात चालतात, तो म्हणलं माझे हात चालतात, तुझे हात चालत नाही. हात चालवणारा वेगळा आहे, हात चालवणारा वेगळा आहे. गाणारा वेगळा आहे प्रत्येकामध्ये. म्हणजे ज्याच्यामुळे हे घडतायत तो वेगळा आहे. शिकविता धनी वेगळाचे, शिकविता धनी वेगळा, बोलत सेवाने हो, शिकविता धनी वेगळा, गुप्त रूपाने, सुप्त रूपाने जे सार आहेत ते प्रत्येकाच्या मध्ये आहेत. त्याला तुम्ही परमात्मा म्हणा, त्याला आत्मा म्हणा, त्याला देव म्हणा, त्याला चैतन्य म्हणा, त्याला चित शक्ती म्हणा, हे प्रत्येकाच्या मध्ये. तेवढं चैतन्य निघून गेलं, माणसं त्याला थांबवत नाही, ठेवत नाही, पोहोचवतात. त्याच्यामुळे किंमत आहे. म्हणजे देह म्हणजे मी नाही, मी देहाहून वेगळा आहे. देह म्हणजे मी नाही, मी देहाहून वेगळा आहे. हे तर खरं जागवू नये.
हे मनाच्या पुढे ठेवायचं म्हणा. आणि ज्याला ज्याला तू माझं म्हणतो ना ते तू नाही. तुझं स्वरूप अर्थात जीवात्म्याचं स्वरूप वेगळं आहे. ह्याला माझं म्हणतो ते फलकट आहे, जाणार आहे, असार आहे. फार सुंदर असं वर्णन आहे. ज्ञानोबा म्हणतात जसा राजहंस पक्षी आहे, राजहंस पक्षी पाणी आणि दूध एकत्र करून ठेवा, त्यातलं बरोबर दूधच प्राशन करणार, पाणी तसंच ठेवणार. सांगतो त्याने सांडसे खांडे पै पण राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तसे वाटून देऊ. तस बीज आणि भूस एकत्र आहे, त्यात निवडलंय. भूस एका बाजूला, बीज एका बाजूला. वार्याच्या धारसा पडिनला कोंडा नोरीत जैसा, कणाचा पैसा राशीवा जोडे. मनापुढे ठेवलेत. म्हणा स्वीकार कोणतं स्वीकारायचं आहे. हे जे आहे ते आसार आहेत आणि हे सार आहेत. कोणतं आसार आहे? संसार आसार आहे आणि भगवान परमात्मा सार आहे. हे मनाला जाग करायचंय, मनाला स्वीकारायला लावायचंय. आणि मन साराकडे प्रवृत्त झालं, सार सार ग्रहण करू लागलं, आता मग इतरांना जागवण्याचा प्रयत्न करावं. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम मला सांगतात, फलकटतो संसार, फलकटतो संसार हो, फलकटतो संसार, फलकटतो संसार, फलकटतो संसार हो फलकटतो संसार, फलकटतो संसार. ऐसे सागर ऐसे सार भगवंत, ऐसे सार भगवंत, ऐसे जागवितो मना मना, ऐसे जागवितो मना. फलकटतो संसार येते सार भगवत, येते सार भगवत, येते सार भगवत. फलकटतो संसार येते सार भगवंत, येते सार भगवंत, येते सार भगवंत रे ना. फलकटतो संसार. संसार कसा आहे? फलकट आहे, आसार आहे, आसार. मग संसारामध्ये जे जे आहेत पहा, संसारामध्ये काही वस्तू तुम्हाला सार वाटतात. आता उदाहरणार्थ संसारामध्ये सार काय आहे? पैसा, बरोबर. बरं, आणखीन पुन्हा संसारामध्ये धनु जे आहेत हे सार आहे. ज्याच्याकडे सोनं आहे, सोन्याच्या माध्यमातून किती पैसा तो मिळू शकतो, म्हणजे सोनं सार आहे. मग सोनं जमा करावं का दुसरं काही जमा करावं? सोनं सार आहे संसार, संसार करण्याकरता. पण जर त्याला सार म्हणावं तर ते सार आहेत ना, त्या साराने आपल्याला निश्चित आपल्या स्वस्वरूपापर्यंत जाता आलं पाहिजे. पण धन सुद्धा इथेच राहत. धन मिळवले कोटी, सवे नयरे लंगोटी. कोट्यावधी धन मिळवा, ते आपल्या बरोबर येत नाही. पूर्वीचा काळ होता, धनाने भूमाऊ पश्वश्य गोष्टी, बार्या गृहद्वारे जनस्मशाने, देशतायाम परलोक मार्गे, कर्मानुग गच्छती जीव एकहा. धन जाग्यावर राहत, चांगले बैल गोठ्यात राहतात, पत्नी दारापर्यंत येते, शेवटी एकट्याला जावं लागतं. जनस्मशाने, माणसं स्मशानापर्यंत येतात, पुढे एकट्याचाच प्रवास.
म्हणून बाबा जी आहे ती आसार आहे. साराची प्राप्ती करण्याकरता आसार हे धारण केलंय. यात येऊन साराची प्राप्ती करावी. पण ते सार बाजूला राहतं, आसार जमा करत बसतो. किती जमा केलं हो? एवढं जमा केलं, अब्जावधी रुपये बँकेत आहेत. भारतातल्या बँका पॅक झाल्या. परदेशातल्या बँकेमध्ये पैसे टाकले. किती मिळवतात, किती मिळवतात. स्वस्त करशी वाया, भजे मना पंढराया. 80 कोटीचा घोटाळा, 100 कोटीचा घोटाळा. त्यांना फलकट वाटलं का सार वाटलं? सार वाटलं, फलकट नाही वाटलं. फलकट असतं तर जमाच केलं नसतं. अज्ञानाला वश झाली. मनापुढे ठेवायचे मना फलकट तो संसार, येथे सार भगवंत. सार भगवंत आहे. ते सारच भगवंताची प्राप्ती केली तर ते आपल्या बरोबर येणार आहे. धर्म, दान, पुण्य इत्यादी काय आहेत ना, भगवंताचं नामचिंतन ते आपल्या बरोबर येणार आहे. बाकी काही येणार. धन मिळविले कोटी किंवा सगळं इथं राहणार आहे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जात. या धनाचा नंदरी भरून विश्वास जशी तरुवर छाया, याता यातीन चुके तरी भोगशील काया. या हरिभजना येऊन तुझा जन्म जातो रे वाया. या लागी वैकुंठनाथाच्या चित्ती पापाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. फलकट संसार, सार भगवान परमात्मा आहेत असं मनाला जाग करा. ऐशी जागा तो म्हणा. मला 10:15 टाइम दिलेला आहे, जास्त पुढे जाणार नाही. सरशे जना सहित मनालाही जाग करतो, जनालाही जाग करतो. आणखीन काय? अहो जाऊ द्या. ज्या मायेच्या मुळे हे 3 गुण निर्माण झाले, ती मायाच मिथ्या आहेत. तर तिचे गुण कसे आहेत? ते मिथ्या म्हणजे आसार आहे. त्रिगुणासार, निर्गुण सार, सारासार विचार हरिपा. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शुळ पाणी जपत आहे वारंवार. सत्य सात खरे नाम विठोबाचे बरे. भगवंताचं नाम सत्य आहे, सात म्हणजे खरं आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा सत्य म्हणजे सार आहे, त्याचं नामही सार आहे. सगळं बाजूला सारा आणि एक भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. नामचिंतन करा. नामधारक जो आहे, नामचिंतनाचं फल तुम्हाला दिसणार नाही आणि याच जन्मात मिळेल हे नाही. ज्यांनी अनंत जन्म नामचिंतन केलं, अनंत जन्म पुण्य केलं, अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठाव. भगवंताचं नाम मुखात येत नाही लोक. नामचिंतनाने अलभ्यते लाभ होईल. आपण करिता चिंतन विठोबाचे अलभ्यते प्राप्त होणार आहे. नामचिंतन. परमार्थिक मनुष्य असेल, नामचिंतन करू लागला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. परमार्थ करणाऱ्या माणसापेक्षा परमार्थ न करणाऱ्या माणसाला परमार्थिकाची जास्त काळजी असते. ते म्हणतात नाम जपलं का देव भेटेल का? रामकृष्ण हरी म्हटलं तर देव भेटेल का? भेटेल का? त्यांना ते विश्वास वाटत नाही आणि मग ते दुसरा संप्रदाय काढतात. त्यांच्या संप्रदायाला परंपरेतून संप्रदाय सुरुवात. नामाने कुठं देव भेटतो का? त्याला सांगो बाबा, आम्ही देव भेटण्याकरता नामचिंतन करत नाहीत. भेटण्याकरता नाहीत, आम्ही भेटलेल्याचं नामचिंतन करतो. देव भेटण्याकरता नाही,
तर भेटलेल्या देव भेटलेल्याचं नामचिंतन करतो. तैसा हृदयामध्ये मी राम आस्था सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी काम विषयावरी. जो भेटला त्याचं नामचिंतन करतो, भेटण्याकरता नाही. मला उदाहरण सांगायचं म्हटलं, मुलीचं लग्न झालं आणि लग्नामध्ये नाव घ्यायला लावतात, बरोबर आहे का ना? नाव घ्यायला लावतात. सोन्याचा ग पाऊस, मोत्याच्या ग धारा, रामराव पाटील चालले बाहेर तर अब्दागिरी धारा. पाऊस कशाचा? सोन्याचा. बरं, हा रामराव पाटील रोजगार हमी जात असतो, त्याच्यावर अब्दागिरी धरा. त्या मुलीला विचारलं, तू नाव ज्याचं घेतो तो भेटला का? चप्पल का देते म्हणून भेटल्याशिवाय नाव घेते का? नाव भेटलेल्याच घेते का नाही भेटलेल्याच घेतलं तिने? तिला पती मिळाला, पती भेटला, लग्न झालं, त्याचं नाव घ्यायचं. भेटायचं म्हणून घेते का नाव? मग तुम्ही आम्ही सुद्धा देव भेटण्याकरता नामचिंतन नाही करायचं, भेटलेल्या देवाचं नामचिंतन करायचं. आपल्यामध्ये आहेच तो नामचिंतन, त्याचं करायचं. बाकी सगळी काम वाढला सारा. अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. सगळं बाजूला सारायचं आहे. कोणती कामं आहेत असं म्हणतात? 100 कामं टाकून पहिलं भोजन करावं, 1000 कामं टाकून स्नान करावं, 1,00,000 कामं टाकून दान करावं आणि कोटी काम टाकून देवाचं भजन करावं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरित. मग लक्ष्यम त्यजवा, कामं टाकायचे, दान द्यायचं आहे. कोटीम त्यक्त्वा हरी भजत, कोटी काम टाकून भगवंताचं भजन करायचं. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. अवघे निरसोनिया काम, अवघे निरसोनिया काम. घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम विठोबाचे. ऐशे जागवी तो मना, ऐशे जागवी तो मना. घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम विठोबाचे. ऐसे जागवे तो मना, ऐसे जागवे मना. अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. मनाच्या पुढे ठेवलंय. कैसे जागवी तो, अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. ऐशे जागवी तो मना. आणखीन फलकट तो संसार, ऐशे जागवी तो मना. येथे सार भगवंत, ऐशे जागवी तो मना. मनाला जाग करतोय, भगवंताचं नामचिंतन कर. कारण नामचिंतन अतिशय महत्वाचं आहे. नामचिंतनासारखं पवित्र मंगल स्वरूप काहीच नाही. पण भगवंताचं नाम मंगल आहे, पवित्र आहे. मंगल म्हणजे पवित्र आहे. नाम पवित्र आणि परिकर रखुमादेवी वराचे. पवित्रानाम पवित्रमियो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम पिता. मंगल आहे म्हणून आज पहिला दिवस आहे ना, मंगलाने प्रारंभ व्हावा म्हणून नामपर अभंग आहे. नामाला अतिशय महत्व आहे. मला असं वाटतं नामाशिवाय व्यवहारच घडत नाही. जरी ते नाम माईक असलं, म्हणजे आपली नावं सुद्धा जे आहेत ना, व्यवहार जो घडतो तुमचा आमचा
आकाशामुळे घडतो नामामुळे. आज कोणाचं कीर्तन आहे, जर त्या बुवाला नावच नसतं तर तुम्हाला सर्वांना माहित पडलं की आमच्या आमच्या महाराजांचं कीर्तन आहे. ते कशामुळे? नावामुळे. काय सुंदर मृदंग वाजवतायत. नाव काय आहे माझ्या लक्षात नाही, आहे का नाही, पण नावामुळे सांगता येत ना. गायन म्हणा काय असेल, नावामुळे बोध होतो. जर नाव नसेल तर व्यवहार घडणार नाही. आणि ब्रह्मदेवाची किमया ब्रह्मदेव सुद्धा कुंभार आहे. व्यवहारातला कुंभार आहे तो मातीचा कुंभार आहे, आणि ब्रह्मदेव हाडाचा कुंभार आहे. कुळाला हाडाचा, बाप सहाड्याचा, अखंड घडतो मडकी रे. हाडाचा कुंभार आहे ब्रह्मदेव. कुंभाराच्या आव्यामध्ये रांजण असतं सगळे रांजणच, डेरे असतं सगळे डेरेच, छोटे मडके असतील सगळे तेच आहेत. पण ब्रह्मदेवाचे असे आहेत कुंभारात, ब्रह्मदेवाच्या आव्यामध्ये एकासारखे एक नाहीत. तुम्ही जगामध्ये एवढी माणसं पहा, एकासारखा एक दिसतो का? नाहीत. सगळे भिन्न भिन्न आहेत. कोणाची उंची जास्त आहे, कोणाची कमी आहे, कोणाचं नाक बसकं आहे, कोणाचं पोट मोठं आहे, कोणाचं नाक वाकडं आहे, तर कोणाचं वर आहे, तर कोणाचं खाली पोपटासारखं आहे. प्रत्येकाचा आवाज वेगळा, प्रत्येकाचं चालणं वेगळं, प्रत्येकाचं पाहणं सुद्धा वेगळं आहे. सगळं वेगळं वेगळं. काय ब्रह्मदेवाची किमी असेल. आणि सगळी माणसं जर सारखीच असती, एकासारखी ओळखायला आलं नसतं, ओळखता आलं असतं का? नाही. तसं कंपनीमध्ये या गाड्या, फोर व्हीलर म्हणा, टू व्हीलर, या गाड्या तयार होतात ना, सगळ्या गाड्या सारख्या. कोणती आपली गाडी कळेल का? मग त्याकरता काय करावं लागतं? नंबर टाकावा लागतो. MH04 काय असेल तो नंबर, त्या नंबरवरून आपली गाडी ओळखता येते. तसं जर बाईला आपला नवरा ओळखायचा असेल, कपाळावर नाव टाकावं लागलं असतं, MH04. फरक काय सांगा? दोन माणसं सारखी आली तर प्रश्न पडतो बुवा. तुम्ही पाहिलं असेल केवढं असेल, मी ऐकून फक्त. दोन मॉडेल सारखी, दोघांची उंची सारखी, दोघांचा आवाज सारखा, दोघांची उभं राहण्याची ठेवण सारखी, रंग सारखा, काहीच फरक नाही. कोण? काळू बाळू. दोघे सारखेच होते. तमाशात उभं राहील तर हात करण्याची डब दोघांची सारखी, आवाज सारखाच आहे. कोणता काळू आणि कोणता बाळू समजत नव्हतं. असं म्हणतात. बाळू गेला न्हाव्याकडे दाढी करण्याकरता. न्हाव्याला सांगितलं, नाही दादा चांगली दाढी करा. 5 मिनिटांनी माझी दाढी पुन्हा तशीच होते. नाही म्हटलं शक्यच नाही. 5 मिनिटात जर तुमची दाढी पुन्हा तशी झाली ना, 100 रुपये बक्षीस देईल. न्हाव्याने इतकी दाढी केली, उलटी पालटी करून पार केली ना, त्याची दाढी झाली. परत गेला, काळूला सांगितले, मी असं असं न्हाव्याला बोलून आलोय. 5 मिनिटांनी लगेच काळू आला. बघा नाही बा, मी तुम्हाला बोललो होतो ना, माझी दाढी पुन्हा तशीच होती. असं पाहत खालीवर दाढी फुकट करून 100 रुपये द्यावे लागलेत. 2 मॉडेल सारखे आले, तेवढा घोटाळा होतो. सगळी जर सारखे असते तर समजा माझ्यासारखा दुसरा असता आणि कीर्तनाला बसला असता, कोणता सद्गुरू आहे कळलं असतं का? नाही कळलं. नावं वेगळी, यांची नामे या नाणे, अनारिशी वर्तनी, विशेष नाणी आघव्या की. ज्ञानोबा आहे म्हणतात, नाव वेगळी, वर्तन वेगळं आहे, वेश सुद्धा वेगळे आहे. आणि म्हणून मनाच्या पुढे ठेवायचं, मना हे आहे नाम भगवंताचं नाम आहे. मी काय सांगत असतो, प्रारंभाला नामपर अभंग घ्यावयाचं कारण असं तो मंगल स्वरूप आहे. आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये पहिलं मंगल साधलं जातं. मंगल सकळ मंगल श्री विठ्ठलाचे नाम आधी आरंभी आवडी आदरे आले नाम, जन सकळ सिद्धी जगी पूर्ण झाले काम. आणि चोर सुद्धा चोरी करण्याकरता जायचं असेल तर मंदिरात जातो, देवाच्या पुढे हात जोडतो, घंटा वाजवतो, देवा
चांगली चोरी मिळू दे, कोणाच्या हाती सापडू देऊ नको. तो सुद्धा नमन करतोय, तोही मंगल करतो. उच्च कार्य साधायचं असेल समाजगीर सुद्धा नमन करतात की नाही. कीर्तनकारांनी का मंगल नको साधला? नाम हे मंगल स्वरूप आहे म्हणून मनाच्या पुढे ठेवायचं. मना जे मंगल स्वरूप नाम आहेत ना, तेच खरं सार आहेत. बाकी सगळं बाजूला सार. अनेक भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. अवघे नसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. सगळं काम बाजूला सारा, एक भगवान परमात्म्याचं नाम घ्या. म्हणून देवाशिवाय नामाशिवाय सगळं खोटं आहे, सगळं मिथ्या आहे. या अभंगाच्या शेवटच्या तो कावने देवावेन, तो कावने देवावेन, देवावेन. हॅलो हॅलो. तो कामने देवावेन, तो कामने देवावेन, तो कामने देवावेन, तो कामने देवावेन. केला सीन तो मिथ्या, केला सीन तो मिथ्या. ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. ऐसे जागवे तो मना, ऐसे जागवे तो मना. सरसे जना सरसे जना ऐसे जागवे ते मना,
म्हणे देवावी केला शिनतो मिथ्या देवाशिवाय जे जे तुम्ही कराल ते सगळं खोटं आहे, मिथ्या आहे. फक्त जीवनामध्ये एक देवाची प्राप्ती करावी, देवाचं भजन करावं, अज्ञानाची निवृत्ती करून आणि भगवत स्वरूपापर्यंत पोहोचावं, हे इतकी कर्तव्य माणसाचं आहे. मनुष्य जन्माला आला म्हणजे केवळ संसार करण्याकरता आला नाही. संसार फक्त आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून आहे, पण खरं आपलं ध्येय जे आहे ते म्हणजे भगवत स्वरूपाची प्राप्ती. याच जन्मी घडे देवाचे भजन, अनेकही ज्ञान नाही कुठे. याच जन्मात घडतंय. बाकी पश्वाधिक पक्षाधिक इतर योनीमध्ये देवाचं भजन करता येत नाही. देवाच्या प्राप्ती करता मनुष्याचा ध्येय म्हणजे एक प्रकारचं देवाच्याकडे जाण्याचं द्वार आहे. द्वार देवाकडे जाण्याकरता हे द्वार आहे. आणि या द्वारात येऊन म्हणजे या नरदेहाला येऊन जर आपण देवाची प्राप्ती केली नाही, आया वैसा गया, आला तसा गेला. आपल्याकडे म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून गेला. तसा जन्माला आला आणि संसार करून मेला. बाकी काय, देवाची प्राप्ती नाही, देवाचं नामचिंतन नाही, देवाचं भजन नाही, अज्ञानाची निवृत्ती नाही, देवापर्यंत पोचला नाही, आला मेला, पुन्हा जन्माला आला, पुन्हा मेला, हे चाललं. जीवनामध्ये भगवत प्राप्ती करता भगवान परमात्म्याने हा नरदेह दिला. संसार फक्त उपजीविका, संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. परमार्थ करावा लागतो. आपल्यापेक्षा पश्वाधिकाचा संसार उत्तम आहे. त्यांना घर बांधण्याची गरज नाही, घरदाराची गरज नाही, नोकरी करण्याची गरज नाही, मुलांना कपडे घेण्याची गरज नाही. आहे काही गाढवाने कधी त्याच्या बायकोला लुगडं घेतलं का? कोणी? गाढवाने त्याच्या बायकोला साडी नाही, काय काय गरजच नाही. डुकराने कधी घर बांधलं का? नाही. बरं, आपल्यापेक्षा त्यांची प्रजा जास्त आहे. डुकराला एकाच वेळेला 12 होता. संसाराच्या बाबतीत ते आपल्या पुढे आणि सोपा संसार त्यांचा. तुम्हाला आम्हाला घर बांधा, मुलं मोठी करा, सगळ्यांना पोसा. त्यांना मुलं पोसायची गरज नाही. त्यांना फक्त आहे ते भोगायचं मुखट्याने. त्यांच्या कर्मामध्ये जे असेल ते दुःख मुखट्याने भोगायचं, मरायचं. आपल्याला बदल करता येतोय. आपण कर्माचं क्षालन करू शकतोय. कर्माने कर्माची खंडना करतोय. कर्मे कर्मबद्धता मोक्ष सोडविले पंडसुता. कर्माने कर्मातून बद्धतेतून मुक्त होता येत आहेत. आणि म्हणून हा मनुष्याचा देह केवळ भगवत प्राप्ती करता दिले. आणि म्हणून मनापुढे ठेवायचं, मना अरे भगवत प्राप्ती सार आहेत, बाकी संसार सगळा फलकट आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत भगवान परमात्मा सार आहेत. म्हणून सार भगवंताची प्राप्ती करून घे असं मनापुढे ठेवायचं. आणि जनालाही तोच उपदेश करायचा. देवाशिवाय जिकडे पुष्टी नाहीत. अभंगाचं चिंतन थोडक्यात सांगितलं मी. अजून अभंगावर 1 तास बोलण्यासारखं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली.
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे देवाविने केला शिन तू मिथ्या आईशी जागवी तू मना सरचे जनास. थोडक्यात आपण चिंतन आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. यात चुकीचा असेल तो माझा दोष आहे, चांगलं जे ते सद्गुरूंचे माझ्या संस्थेचं आहे आणि ते घ्या, बाकी सगळं टाकून द्या. एकच विनंती, गळ्यात पवित्र शत्रुची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा, देवाचा दास व्हा, भगवान परमात्मा करू आपल्या अंतःकरणामध्ये सदिच्छा निर्माण हो, प्रत्येक जीव हा सुखाचा सम्राट बनो, भगवंताच्या चरणी प्रार्थना. या ठिकाणी टाळकरी आमचे संतोष महाराज, हनुमंत महाराज आदी सगळे सिंबा बाबा सगळी मंडळी या ठिकाणी जमली आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी शिवायला पूर्ण एवढं म्हणजे चाल नाही म्हणायची ना, तर म्हणायची विठ्ठल. झालं का? जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडे वाकुळे उतरे, देवा नाही उच्चारिला अधिकार